नमस्कार. टुडेज आयुर्वेदा या प्लॅटफॉर्ममध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपण साधारणतः 17 ऑगस्ट या दिवशी एक ऑल इंडिया प्लॅटफॉर्म आयुर्वेदा टीचर्स असोसिएशन तर तुम्ही बघत आहात. हा आपला टेलिग्रामचे अपडेट चॅनल आहे, वेगवेगळे अपडेट्स त्याच्यात असतात. तर ह्या जे फोटोग्राफ्स आहेत आपल्या अटॅक ऑन 2025च्या, ही डॉक्टर तुषार देशमुख आणि ही डॉक्टर राहुल सूर्यवंशी सरांसोबतचं पण आहे. लेटेस्ट हे काही अपडेट्स आहेत. आणि आपल्या बॅचचं अपडेट आहे, एथेसिस सर्व्हिस, स्टॅटिस्टिक सर्व्हिस. तसंच आपले काही विंग्स आहेत वेगवेगळे. त्यामध्ये एक वैद्य निर्मित नावाचे एक उपक्रम आपण राबवतोय आता. त्या उपक्रमाची माहिती देण्याकरिता मी सरांना बोलवलं आहे. डॉक्टर, आपण ज्यांना बोलीभाषेत डॉक्टर म्हणतो, पण आम्ही जे पुण्यातले वैद्य आहोत ते स्वतःला वैद्य म्हणून घ्यायला फार आसुसलेले आहेत. तसे वैद्य आतिश ओसवाल सर, MD कायची, ते आपल्या सोबत आहेत. आणि मी थोडीशी पूर्वकल्पना ज्या लोकांनी नाही आहे प्लॅटफॉर्मची त्यांना देऊ इच्छितो की आपण एक्झॅक्टली कुठल्या विषयावर बोलतोय. तर ही जी स्लाइड आहे ही आपली अटॅक ऑन 2025ची प्रेझेंटेशनची स्लाइड आहे. वैद्य निर्मित टुडेज आयुर्वेदा इनिशिएटिव्ह रूटेड इन द क्लासिक्स क्रिएटेड बाय अवर वैद्याज. आता याच्यात दोन वैद्य असणार आहेत. एक वैद्य राम राम भोजने सर, ते माझे मित्र आहेत. पण त्यांचं ते रिसर्च वर्क आहे खूप मोठ्या प्रमाणात GSC नांदेड इथं झालेलं आहे. आणि त्यांना ते जे तयार केलं त्यांनी मलम, त्याच्याबद्दल लवकरच ते 1-2 दिवसात माहिती देतील. आता जे वैद्य आपल्या चर्चासत्रामध्ये लाभलेत ते वैद्य आतिश ओसवाल सर. आता ह्या इनिशिएटिव्हची ऑफिशियल घोषणा पण आयुर्वेदा टीचर्स असोसिएशनच्या माध्यमातून केलेली आहे. तर हे सरांचं हा बॅनर आहे. आता लवकरच मी हा प्री रेकॉर्डेड सेशन आहे, आमच्या पॉडकास्ट स्वरूपात मी काही सरांना प्रश्न विचारणार आहे. सर आपल्याला त्याची माहिती देतील. एवढा वेळात वेळ काढून ऍक्च्युली आता ओपीडी टाइम आहे तरी सुद्धा सरांनी आपल्या एक विनंती केली होती सरांना मी की आपण जो प्रोजेक्ट इनिशिएट केलेला आहे वैद्य निर्मित, ह्याबद्दल माहिती विद्यार्थ्यांना आपल्या वैद्यगणांना द्यावी, असं मी सरांना सांगितलेलं होतं. तर बेसिक जेव्हा चर्चा केल्या बऱ्याचशा, आणि मी सरांचा पुण्यापासून म्हणजे पुण्यात असतानापासून सरांकडून बरीचशी औषध मागवली. त्यातलं सगळ्यात लाडकं म्हणजे गाडगीळ सरांचं स्वतःचं लाडकं औषध म्हणजे अष्टरजतयुक्त ताप्यातील लोह. ताप्यातील लोह म्हणजे माझ्याकडे स्वतःकडे घरी सुद्धा भारत वैश्य रत्नाकराचे 5 व्हॉल्यूम आहेत. तर त्यामध्ये वेगवेगळ्या ग्रंथकारांचे वेगवेगळे पाठ आहेत. तुम्ही कुठली कंपनी जर बघितली, जसं मी आता नाव घ्यायला सुरुवात करतो, सांडू कंपनी, झंडू कंपनी, दूध पापेसर, यांचे विशिष्ट पाठ आहेत. मग जर तुम्हाला स्पेसिफिक चरकाचाच आणि रोप्याचाच पाठ पाहिजे, तो जो पाठ आहे तो आपल्याला विशिष्ट वैद्याकडूनच बनवून घ्यावा लागतो. रॅदर जेव्हा आमचे विद्यार्थी मित्र मामा कोलटकर सर यांनी जे काही आपले विद्यार्थी घडवले त्यात बरेच नामवंत वैद्य सुद्धा आहेत. तर त्यांनी स्पष्ट सगळ्यांना सांगितलं होतं की तुमची स्वतःची छोटीशी तरी औषधी शाळा असायला हवी. औषधी शाळा म्हणजे मग त्यात तुम्ही विद्यार्थ्यांना पण शिकवू शकता कसे कल्प करतात. मग तो बेसिक गंधक रसायन असो, त्याच्या टॅबलेट्स असो, त्याच्या गुटीवटी असो, अजून काय काय कल्प असो. तर असं छानसा असा वारसा आमचे मित्र, आमचे गुरु, आमचे सहपाठी वैद्य आतिश ओसवाल सर नाशिकमध्ये मागच्या 2 दशक, 1 दशकापासून जवळपास आता दुसरं दशक सुरू झाले, 12-13 वर्ष झाले असतील. तर ते अतिशय सुंदर असं कार्य सर करतायत. आणि त्यामुळे आम्हाला टेन्शन येत नाही की अरे हा कल्प पाहिजे आणि याच्यात गोदुग्धाचा भावना दिलेली आहे किंवा याच्यात शोधन सांगितलेलं आहे आणि कंपनी तर स्नुईक क्षारामध्ये बनवते. मग त्यामुळे काय होतं, समजा आता प्रवाळ पंचामृतचं औषध आहे. तर प्रवाळ पंचामृतचं जे औषध आहे ते औषध तयार करताना गोदुग्धाची जर त्याचं शोधन केलं असेल किंवा त्याचे भावना दिलेल्या असतील तर त्याचा रिझल्ट हा स्नुईक क्षाराच्या औषधाचा वेगळा येतो. आणि हेच तुम्हाला जर अजून डिटेल अभ्यास केला म्हणजे रसरत्न समुच्चय किंवा भारत वैश्य रत्नाकर किंवा वैश्य रत्नावली, तर तेव्हा आपल्याला बारीक बारीक गोष्टींचा अनुभव यायला लागतो. जसं तुमची प्रॅक्टिस वाढायला लागते 4, 6, 5, 7, 8 वर्षानंतर तुम्हाला असं जाणवायला लागतं की कंपनी एक स्पेसिफिक SOP फॉलो करतात ज्याच्या GMP सर्टिफाईड त्यांना परमिशन आहे त्यांना.
पण जे ग्रंथातले पाठ आहेत, जसं कज्जली निर्माण आहे, खरेलिय कल्प आहेत, याची माहिती जेवढी मला आहे ऍज अ क्रियाशारीर लेक्चरर म्हणून, पीएचडी स्कॉलर म्हणून, त्यापेक्षा कित्येक पटीने माहिती सर स्वतः आयुर्वेद जगतायत. सरांनी मला सध्या एक आजार झाला होता, फेशियल पॅरालिसिस, त्या आजारातून सुद्धा 1 महिन्याच्या आत मला सरांनी बाहेर काढलं. असे वैद्य आतिश ओसवाल सर आपल्या समोर आहेत. आणि त्यांनी जे काही ज्ञान आता गुरूंकडे मिळवलेलं आहे, मी पण गाडगीळ सरांचा काही अंशी विद्यार्थी आहे, त्यांचा रुग्ण सुद्धा राहिलेलो आहे. सरांचे खूप आशीर्वाद आम्हाला लाभलेत. त्यांचे ग्रंथ वाचन, त्यांचा बारीक सारीक गोष्टींमधला ज्ञानाचा जो काही ओघ होता, तो आता सुश्रुत त्यांचा मुलगा वैद्य सुश्रुत दिलीप गाडगीळ हा पुढे घेऊन चाललोय. तो पण आमच्या कनेक्टेड आहे. तुम्हाला 2 बॅच ज्युनियर होता टिळक आयुर्वेद महाविद्यालयात पीजी करताना. आता अतिशय सुंदर पद्धतीने आयुर्वेदाची नवी पिढी घडतीये, आणि हे घडवण्याचं कार्य आमचे गुरुवर्य आता आतिश ओसवाल सर पण करतायत. आणि हे सर्व करताना आम्हाला असं जाणवलं की काही वैद्य जे नवीन प्रॅक्टिसमध्ये उतरलेत है ना, त्यांना औषध निर्मिती कशी करायला हवी. मग आता ती त्याच्यात टाइम कन्स्ट्रेंट पण पडतो. ओपीडीचं टायमिंग तुम्ही 9 ते जास्तीत जास्त 1 पर्यंत करू शकता. मग मधल्या काळात तुम्ही औषधं बनवणार, मग त्याच्या सिद्धी बघणार. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ खूप वाया जातो आणि फोकस पेशंटवर राहत नाही. तर एक सेपरेट युनिट असावं प्रत्येकाचं, असं सांगायचे. पण आत्ताच्या घडीला शक्य होत नाही, तर आम्ही हा प्रोजेक्टच त्यासाठी आणलेला आहे, इनिशिएटिव्ह त्यासाठी आणले की वैद्य निर्मित. यामध्ये जसा पाठ तुम्ही सांगाल तसं तुम्ही वैद्याकडून बनवून घेऊ शकता. आणि समजा जर आमच्याकडे उपलब्ध असेल, जसं आता आम्ही यष्टीकृत बनवलं, यष्टीकृत मी स्वतः त्याचं सेवन करतोय. फेशियल पॅरालिसिस झाल्यानंतर मला सरांनी गंडूसापासून नस्यापासून सगळ्या गोष्टींमध्ये सांगितलं. बरं, हा कल्प तुम्ही कुठल्या फार्मसीला सांगितलं तर लगेच बनवून देणार आहे का? नाही. अशाच गोष्टींसाठी हा वैद्यनिर्मित आमचा इनिशिएटिव्ह आहे. आणि हे मला सगळ्यांसमोर आणायचं होतं, म्हणून आजच्या सेशन आहे. प्रस्तावना खूप झाली. आता मी सरांना थोडं बोलू देतो, आणि एक एक प्रश्न आपण सरांना विचारूया, मग त्यानुसार आपला जो प्रोजेक्ट आहे त्याबद्दल माहिती देऊया. सर, तुमचं स्वागत आहे टुडेज आयुर्वेदा प्लॅटफॉर्म मध्ये. आपले एक 10 to 15 मिनिट्स मराठीमध्ये होईल, आणि त्यानंतर आपलं पब्लिक जे आहे ते हिंदीचं आहे. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगेन, मग रेकॉर्डिंग ऑफ करून आपण परत हिंदी इंग्लिशमध्ये सेम आपण करूया. ठीक आहे सर. येस येस. अ, धन्यवाद. सरांचा परिचय मी तुम्हाला थोडासा करून देतो, एक शॉर्ट ड्युरेशन मध्ये. तर एक सेकंड, माझ्याकडे मोबाईलमध्ये आहे त्यामुळे मी वाचून दाखवतो. जनरली इंट्रोडक्शन करून देऊन नंतर माहिती दिलेली कधी पण चांगली असते. सरांचं पूर्ण नाव डॉक्टर आतिश सुभाष ओसवाल आहे. आणि एक सेकंड, मी ही फाईल पाठवतो सर, आणि मग हे ओपन नाही होत आहे, झाली पण ती रीड नाही करता येत असं. ओके ओके. एक सेकंड. हा, झाली. त्यांचा सर आता करंटली वर्किंग ॲज अ प्रोफेसर इन द स्वस्तवृत्त डिपार्टमेंट ॲट सिद्धकला आयुर्वेद कॉलेज संगमनेर. सरांचे निद्रानासावर, इन्सोमनियावर पण बरेचसे प्रेझेंटेशन झालेले आहेत. पार्टिसिपेटेड इन द नॅशनल सेमिनार अरेंज बाय द माधवबाग इन द सायन कॉलेज. आमवात हे आजारावर त्यांनी रिसर्चचा ऍस्पेक्ट मांडलेला होता. गुरुकुल जे चालतं, वैद्यमित्र मावा कोलटकर प्रतिष्ठान पुणे, इथं सुद्धा सर ऍज अ टीचर म्हणून 2010 ते 2013 या कालखंडामध्ये जेव्हा पुण्यात होते, त्या कालखंडामध्ये जो काही वैद्य वर्ग आहे त्यांना शिकवण्याचं सुंदर कार्य, गुरु शिष्य परंपरेचं कार्य सरांनी 2010 ते 2013 मध्ये केलेलं आहे. ही जी साधारण औषधं बनवण्याचं जी कला आहे ती त्यांनी अंगसात आणलेली आहे. रस भैषज असं ज्याला आपण म्हणतो की बहुकल्पम गुणम संपन्नम योगम औषधम, तर ह्या पद्धतीची औषधं तयार करण्याचं गेल्या मागच्या दीड दशकापासून, म्हणजे 12 ते 13 वर्षापासून सर कार्य करतायत. त्यांचं
पीजीचे डेझर्टेशन होतं स्टडी ऑफ द इफिकेसी ऑफ यव अवलेहिका इन द स्थौल्य. सरांचं माझ्याकडून चुकलेलं आहे. सरांचं एमडी ही जी आहे ते स्वस्त वृत्त विषयामध्ये झालेलं आहे. मी एक 2 सेकंदात करेक्ट करतो. सर बरोबर ना, स्वस्त वृत्त ना? स्वस्त वृत्त. मला वाटलं काय. UGPG करून टिळक आयुर्वेद कॉलेज. येस. युजीपीची माझ्याप्रमाणेच सरांचं टिळक आयुर्वेद कॉलेज आहे फेमस. आणि मला वाटतं सर तुम्ही नानल सरांच्या पण भेटलेत ना, मोठे मोठे नानल सर, रमेश नानल सरांनीही. त्यावेळेस ना पेंडसे, नरेंद्र पेंडसे सर असायचे, नानल हो सर हो फारसे नाही यायचे त्यावेळी. हो. मग तसं आणि याचं सुश्रुतचं पण म्हणजे सुश्रुत दिलीप गाडगीळ म्हणजे जे आमचे ज्युनियर आहेत आणि आता सध्या गाडगीळ दवाखान्यात सगळं बघतायत सरांचे चिरंजीव, ते पण स्वस्त वृत्तमध्येच पीजी आहेत. तर स्वस्त वृत्तचे लोक जे असतात ते अतिशय हुशार आणि बेसिक पथ्यापासून सगळे कल्प बघतात असं आहे. तर त्यानंतर सरांचं ग्रॅज्युएशन जे आहे ते 2000 टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुणे, पीजी टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुणे. आणि त्यानंतर सरांनी डिप्लोमा इन द योगा अँड आयुर्वेदा फ्रॉम टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, त्यावेळेस DYOचा एक ट्रेंड होता, तो बरेच लोक करायचे. तर डिप्लोमा इन योगा पण सरांचं झालेलं आहे. मला वाटतं गुरुकुल प्रथम जी आहे जवळपास 2009 ला सुरू झालेली. तेव्हा वेदस कोलटकर सरांनी आणि गाडगीळ सरांनी त्याचं अध्यक्षपद भूषवलं असावं. माझ्या वेळेस तरी होते 2000, मी 10ला आलेलो, तर त्यावेळेस पण सर दोघी होते. तर त्यावेळेसची पहिली जी बॅच आहे गुरुकुल प्रथमा, फर्स्ट बॅच 2009 ला, तर तेव्हा सर होते. NSS ला पण असायचे सर, बरेचसे ट्रेनिंग प्रोग्राम सरांनी केलेले आहेत. फार्मेको व्हिजिलन्स, शोथ विकार, नॅशनल सेमिनार रोल इन द आयुर्वेदा ऑफ द पंचकर्म ट्रीटमेंट इन लाईफस्टाईल डिसऑर्डर्स, इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन इव्हिडन्स बेस्ड ऑफ आयुर्वेदा 2012च्या दरम्यान. अशा पद्धतीनं सरांचं असा दीर्घ असा प्रदीर्घ असा अनुभव. आणि रसरत्न समुच्चय, रसतरंगिणी, त्यानंतर अष्टांग हृदय, सहस्त्रोगम, त्यानंतर आपण बघायला गेलं तर भारत वैश्य रत्नाकरातले ते वेगवेगळे पाठ, आणि सरांचा लाडका ग्रंथ योग रत्नाकर. एवढा प्रदीर्घ असा अनुभव सरांचा आपल्याला बघायला मिळतो. तो औषधी निर्मितीमध्ये बघायला मिळतो. आणि मी मोजक्याच वैद्यांकडून औषधं आतापर्यंत पेशंटला वापरतोय आणि त्यातले सर एक आहेत. तर ही ओळख देऊन आपण, ही झालं इंट्रोडक्शन पार्ट. पण पुढच्या पार्टला जेव्हा की आपण वैद्य निर्मित कल्पना कशी सुचली आपल्या दोघांना, किंवा रादर मनात आली, काय विचार आला सर, तुम्ही असं का ठरवलं की मी जी औषधं तयार करतो ती इतर वैद्यांना कशी उपयोगी पडू शकतात, काय सांगतील सर? हा, बेसिकली ना सुरुवातीला प्रॅक्टिस ज्यावेळेस सुरू केली त्यावेळेस येस सर. गाडगीळ सर आणि जमदग्नी सरांच्या परंपरेतले शिर्के सरांकडे शिकलेलो असल्यामुळे स्वतःची औषधं स्वतः बनवावी हम्म, वैद्याने. आणि हम्म. त्यावेळेस सुरुवातीच्या काळात वेळ पण असायचा म्हणून मग त्या याच्यामध्ये सुरुवात केली. आणि त्याचे रिझल्ट एकदा घ्यायची सवय लागली की मग आपल्याला दुसऱ्यांची औषधं म्हणजे वैद्याने बनवली असेल तरच विश्वास बसतो, नाही तर विश्वास बनत नाही, बसत बरोबर. नाही. आणि मग सुरुवातीला स्वतःपासूनच सुरू केलेला प्रवास मग पुढे जे कलिग्स होते त्यांनी सुरुवात केली की तू बनवतोच आहे तर आम्हाला पण दे. आणि बरोबर. अशातनं तो सुरू झालेला प्रवास पुढे अगदी थोडक्यापासून सुरुवात झाली होती आणि आज जवळपास 150 ते 150 वैद्य आपल्याला आज अटॅच आहेत हो की रेग्युलरली आपल्याला औषधं घेतात. बरोबर आहे. मग काही वैद्य असे पण आहेत का की ज्यांना एखादा कल्प बनवायचा, जसं मी मागे तुमच्याकडून चंपका जगत बनवून घेतलं, किंवा येस. शीतोपलातीचा पाठ आहे आणि शीतोपलातीच्या पाठामध्ये आता वैद्य विश्व परंपरेमध्ये जमदग्नी सरांच्या परंपरेमध्ये मोस्टली वंशलोचनाच्या ऐवजी तुळशी बीजाचा वापर करतात. हा, तर तसे येस. तसे येस. कोणी येस. बनवून देणं शक्य नाही. आणि मग तेवढी रॉ ड्रग मध्ये खूप भेसळ असते, ते निवडा आणि ते करा. त्याच्यापेक्षा मग आम्ही काय करतो, सरांना सांगून देतो, सर तयार करून आम्हाला प्रॉपर त्यांच्याकडे टीम आहे ती रुतसर कुरिअरने पाठवतो. म्हणजे जेव्हा मला वाटतं यष्टीकृत आणि कर्णमूल कर्ण ग्रंथीजन्य कर्णग्रंथ. सान्यपातिक ज्वराचा काढा पाहिजे होता. तर लिटरली नाशिकवरून बोईसरला, म्हणजे मी जिथं राहतो तिथं 2 दिवसात सरांनी पाठवला. आणि माझा दुपारचा डोस पण त्या दिवशी मला घेता आला. म्हणजे दॅट टाइम वॉज व्हेरी क्रुशियल फॉर मी, की मला निदान प्रॉपर करता आलं सरांच्या कृपेनं. सरांनी पण ते गोष्टीमध्ये मदत केली की आता जडू लावायची पण त्याच्या आधी पाचन पाहिजे. तर ते जी
सर नसते तर कदाचित मी ते तेवढे म्हणजे एक एक चूर्ण करणं, मग ते मिक्स करणं, मग त्याच्यातून घोटून ती औषधं तयार करून पाठवणं, हे मला नाही वाटत एवढं लवकर शक्य झालं असतं. म्हणजे रादर मी पुण्याला पण फोन केला असतं सुसूतला, तरी पण लवकर नाही मिळालं असतं. तर 2 दिवसात मला मिळाला, आणि तो डोस माझ्या दुपारी जवळपास 4 वाजता, मी घरीच होतो, मी सुट्टीवर होतो, आणि त्यावेळेस मी 4 वाजता तो डोस घेतला. आणि त्यानंतर जी संप्राप्ती भंग होत गेला जडू लावल्यानंतर, तो एकदम अफलातून होता. आणि सर्जन जे निखिल चामनकर सर आहेत, अधिकारी हॉस्पिटलला, त्यांनी सुद्धा आपल्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटची छान अशी प्रशंसा केलेली आहे. द एंड ऑफ 1 मंथ, 15 ऑगस्टला मी सरांकडे फॉलोअपला गेलो. त्यांना सांगितलं, यू गो विथ द आयुर्वेदिक ट्रीटमेंट टिल 14 डेज. आफ्टर 14 डेज यू शुड कॉल मी ऑन व्हॉट्सअप ऑर व्हिडिओ कॉल. सगळे जे रिफ्लेक्सेस आहेत वगैरे मी चेक करू, आणि मग पुढचे ठरवू. त्यांनी फक्त आता मल्टीव्हिटॅमिन आणि ही दिलेली आहे. तर त्या बाजूला जी आपली आयुर्वेद औषधं सुरू होती, तर वैद्यनिर्मित औषधच आपल्याला लाभल्यामुळं मला असं कुठे टेन्शन आलं नाही की जे काही इन्फेक्शनमुळे झालेलं आहे किंवा कर्णमुलं सान्निपातिक ज्वरामुळे झालेलं अर्धित आहे, तो लवकर रिवर्ट होणार नाही. हा अनुभव म्हणजे अनन्यसाधारण आयुर्वेदावर श्रद्धा आणि विश्वास असलेल्या लोकांनाच येऊ शकतो. तुम्हाला काय म्हणायचं सर? म्हणजे जो आपण एक एक दिवस मी तुम्हाला फॉलोअप देत होतो, आणि आता विरेचन केलं किंवा अजून काय काय केलं, तर यावेळेस जी वैद्यनिर्मित औषध होती तीच जास्त कामाला आली. त्याचा उपयोग होतोच बेसिकली. येस आणि सर. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते, आपण काय गोष्टी वापरतोय आणि कोणत्या क्वालिटीची हे आपल्याला माहित असतात. येस सर. त्याच्यामुळे आपण एकदम चांगल्या पद्धतीने त्या गोष्टी आपण त्यांना त्या प्रिसाइजली आपण वापरू शकतो आणि त्याचे रिझल्ट तशा पद्धतीने बघायला पण मिळतात. चालेल सर, तुम्ही आम्हाला काही औषधं बॅक कॅमेऱ्याने दाखवू शकता का, तुमच्याकडे काय उपलब्ध असतील तर? मी तुमची स्क्रीन मोठी करतो आता. बॅक कॅमेऱ्यामध्ये तुमचं मला वाटतं मोबाईलवर आहे. आपण थोडासा आ, मोठं करू. व्हिडिओच्या याच्यात बघू का, कुठे बघू? तुमचं. आहे 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 ऑप्शन आहे. बघ, दिसतंय का फक्त? हो हो, दिसतायत सर, दिसतायत सर. दिस ओके. हा, आता आता बॅक जावा. ओके, आता बघा. हा, दिसताय दिसताय. हा, तर हे सीतोपलादी चूर्ण आहे. ओके. हे लघुसूत शेखरच्या या टॅबलेट्स आहेत. याचा पाठ पाठ कुठला आहे सर, सांगता येईल तुम्हाला? लघुसूत शेखर वृद्ध वैद्य परंपरा आहे बेसिकली. ओके. आणि याच्यात नागमोडी पानाची स्वरसाची भावना असते. सुंठ आणि सुवर्णगैरिक हे दोनच कंटेंट आहेत. नाही, पण ऍक्च्युली लुकसुचेकर मी बाहेरची पण बघितली, किंवा बागेवाडीकर सर्जन बनवतात ती पण बघितली. त्यांची क्वालिटी आणि तुमच्या क्वालिटीमध्ये खूप फरक आहे. म्हणजे ते छोट्या अं, छोट्या देतात, आणि 6-6 गोळ्या ऍट अ टाइम घेतल्यानंतर शिरोसूल थांबतो, असं डायरेक्ट त्यांचं पुस्तक आहे, त्याच्यात लिहिलेलं आहे. पण हा, जे तुम्ही लघु सुचेकर बनवलं आणि ते जे वापरून बघितलं ना, तर त्याचा इम्पॅक्ट डायरेक्ट आपल्याला पित्ताच्या सामावस्थेवर पण बघायला मिळालेला आहे. याचं याचं क्ल्यू जो आहे ना, सगळ्यात महत्वाची गोष्ट, याचं गैरिक शोधन जे असतं त्याच्यासाठी गोघृत वापरतो येस आपण. येस येस तर येस ते येस. पण द्यायचे गाईचं. आणि ती जर एक स्टेप आपल्याकडनं स्किप झाली किंवा ती हो जर केली नाही, हो तर हो मग त्या रिझल्ट मध्ये होतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपण सुवर्ण गैरिकच वापरतो याच्यासाठी. हो. साधा पाषाण गैरिक पण मिळतो. आणि पाषाण नाही गैरिक नाही, आणि आता जे याच्या जे आपण सेकंड इयरला अभ्यासतो रसशास्त्र भैषज्य कल्पनामध्ये, तर त्यातल्या त्यात येस, मार्केटमध्ये जे आहेत ते काय करतात, कॉस्ट इफेक्टिव्ह वाचवण्यासाठी जे लो ग्रेड आहेत ते वापरतात. पण वैद्याला माहिती आहे ना, हाच प्रकार पाहिजे तिथं. कारण की त्याचा विशेष असा उल्लेख बरोबर. आहे रसरत्न समुच्चय रसतरंगिणी किंवा वृद्ध वैद्य परंपरेमध्ये, मग त्याचा एक इम्पॅक्ट डायरेक्टली होतो. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, आपली लघुसूतची बॉटल कधी पण उघडली तर त्यात सुंठ आणि नागवल्लीच्या याचा वास एकदम घमघमाट सुटतो बॉटल उघडल्या उघडल्या. तीच खरी आणि ओळख आहे सर हा सहा वैज्ञानिक महिन्यात औषधांची. वीर्यवान औषधं हवीत असं जे असतं ना. हो आणि हो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, आपण सुंठ जी असतो ती अखंड आणून दळून घेतो. हो हो. आणि याच्याबद्दलची एक गंमत सांगतो बेसिकली. हा सर. दुकानात ज्यावेळेस चौकशी करायला गेलो, त्यावेळेस त्याने सुंठ पावडरची किंमत मला कमी सांगितली आणि अखंड सुंठची किंमत जास्त सांगितली. हो आणि ज्यावेळेस त्याला हे विचारणा केली की हे असं कशामुळे, हे दळण्यासाठी पण मला पैसे लागणार, परत भरड निघणार, घट येणार याच्यामध्ये. हो तो हो. म्हणतो, दळल्यानंतर
तर पावडर कशाची केली हे तुम्ही सांगूच शकत नाही म्हणे. बरोबर आहे सर. ऍक्च्युली ना आता जेव्हापासून मी रिसर्च मध्ये थोडं जरा अभ्यास करायला लागलो आणि एफडीए चे काही नोटिसेस बघितले, तर रिसेंटली मला जर मिळाले तर मी ग्रुपमध्ये टाकतो. एफडीएने जेव्हा आयुर्वेदिक औषधांवर तुम्ही स्टिरॉइड भेसळ करता असं कंपन्यांना काही नोटिसा पाठवले, त्यात हा हिमालयाचं लिव्ह 52 सुद्धा होतं की त्याच्यात काही भेसळ आहे. तर एफडीएला सुद्धा त्याचे क्वालिटी अनालिसिस करून स्टिरॉइडची ट्रेसेस मिळत नाहीत. तर हा यावेळेस विश्वास ठेवायचा कोणावर, हा एक मोठा गहन बरोबर प्रश्न असतो. आणि तो वैद्यामध्ये डायरेक्ट आत्मा आहे. चिकित्सेचा आत्मा म्हणजे वैद्य आणि त्यांनी बनवलेले औषध आहे. तर बरोबर. त्यामुळेच आपण हा प्रोजेक्ट इनिशिएट करतो की चांगली क्वालिटी औषधं वैद्यांपर्यंत पोहोचवावी. आणि एखादा समजा काही पाठ आहे, जसं सितोप्लादी आहे, त्याच्यात वंशलोचन नाही मिळत ओरिजिनल, तर मग त्याला सबस्टिट्यूट चांगलं तेच जे मला पाहिजे ते असावं, जे की आपण तुळशी बीज वापरतो. नक्कीच नक्कीच येस नक्कीच. सर. हा. पुढचं हा एखादं दाखवू शकता सर? लघुसूत खूपच सुंदर आहे, म्हणजे त्याचे रिझल्ट खूप सुंदर आहेत. त्याच्यानंतर ही दात्री निशा आहे. धात्री निशा माझ्या वडिलांना स्वतःला सुरू आहे आणि एक अतिशय सुंदर कंट्रोल येतोय आणि मधुमेहामध्ये. त्याच्यानंतर हे त्रिफळा चूर्ण आहे. ओके. हे त्रिफळा तुम्ही ताप्यातील शारंगधराचं करता सर? आपण समप्रमाणात घेतो तिन्ही ओके. पण गोष्टी. हा हा हा. हा. आणि हे पुढे शर्करा कल्प आहे. यातला हा यष्टी काश्मीरी कल्प म्हणून याच्यामध्ये आलेला आहे. गर्भे ओके सर. शुष्केतु वाते. तर हा हा हा. आपला लिडिंग प्रोडक्ट आहे आता शर्करा कल्पांमध्ये. नाही नाही, अनंता हे मला वाटतं रक्त रक्त हे उपादान कारण असल्या कारणाने. आता बघा, माझं बेसिकली नाही, शारीरावर अनंत अभ्यास आहे. नाही, अनंत नाही, यष्टी काश्मीरी कल्प आहे यष्टी हा. काश्मीरकर. ओके. अनंता हा कल्प पण हा. आहे ना? हा अनंत कल्प पण असतो. आणि आता हा एक दुर्वा कल्प ठेवलेला आहे समोर. दुर्वाकल्पाचे अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला पित्ताच्या गुणांवर आपल्याला बघायला मिळतील. येस, उष्ण आणि तीक्ष्ण गुणाने जिथे पित्त वाढलेलं असतं आणि शरद ऋतूमध्ये स्पेसिफिकली, तर त्याच्यामध्ये खूप छान त्याचा उपयोग होतो. आणि हम्म. अत्यार्थ अशा रक्तप्रदर मध्ये पण दुर्वाकल्प वापरता येतो. आणि आपण आपण याच्यामध्ये नंतर एक नंतर गोष्ट एखादे सेशन्स घेत जाऊन एखाद्या कल्पाची छोटीशी माहिती देऊ, जेणेकरून. नक्की, हम्म. नक्कीच नक्कीच अवस्था त्यानुसार देता येतील येस येस. नक्कीच. अवस्था समजल्या की हे जे नवीन वैद्य आहे, नवीन पिढी आहे, त्यांना अतिशय सुंदर असा फायदा होईल. काही ज्युनियर्स मला विचारतात सारखे, तेव्हा मी सांगणारच होतो. आता कसं जरा प्लॅटफॉर्म बेस्डच घेऊनच जाऊ. येस सर. अजून काही सांगता येईल सर? हा. बाकी ताप्यातील लोहच्या बाबतीत एक असं सांगता येईल की हम्म. आपण रौप्ययुक्त ताप्यातील लोह बनवतो जो गुणेंचा पाठ आहे. ओके. आणि गुणेंच्या पाठामध्ये आपण 1/5 रौप्य भस्म असलेलं पाठ आहे. आणि मूळ एक चरकाचा जो पाठ आहे तो हम्म. पण आपण जर वैद्यांनी डिमांड केली तर आपण त्यानुसार ते बनवून देतो. आणि त्याच्यात जवळपास 5 पट रौप्य भस्माचं प्रमाण होतं. आणि त्या याच्यामध्ये तशा पद्धतीने वापरलेल्या याच्यात रसायन गुणधर्म आणि रक्त प्रसाधनाचा गुणधर्म, मज्जाच्या याच्यात ज्या ज्या गोष्टींचे ज्वर याच्यामध्ये डिसीज मध्ये गामित्व आहे, त्या ठिकाणी त्या ताप्यातील लोहाचा खूप सुंदर उपयोग होतो. आणि अजून एक मित्र आहे तो बेसिकली HIV पेशंट्स मध्ये इम्युनिटी वाढवण्यासाठी, CD4 काउंट वाढवण्यासाठी तो याचा रौप्ययुक्त ओके. म्हणजे चरकाचा पाठ आहे. म्हणजे जमदग्नी सर जी थॉट प्रोसेस वापरतात, धूमकल्प बस्ती देणे वगैरे वगैरे, तर त्या पेशंटला सुद्धा आपण हा वापरू शकतो असं, अष्टरजतवाला. बरोबर बरोबर. मला वाटतं काहीतरी प्रॉब्लेम झालाय, थांबा. हा. स्क्रीन दिसत नाही आहे म्हणून. हम्म. सर, मला वाटतं आपण आता मराठी व्हिडिओ इथंच थांबूया आणि त्याच्यानंतर हिंदीचं रेकॉर्डिंग आपण करूया. ठीक आहे. चालेल चालेल. तुम्ही आपल्या येस. प्लॅटफॉर्मवर आलेत सर. वैद्य निर्मित ह्या इनिशिएटिव्हची ऑफिशियल अनाउन्समेंट करायची होती. प्राइस टॅग, याचे इन्फॉर्मेशन ब्राउचर वगैरे तयार करून लवकरच आपण आपल्या वैद्य मित्रांना किंवा वैद्य सहपाठ्यांना म्हणूया, किंवा जे काही वैद्य इच्छुक असतात, ज्यांना आपल्या टुडेज आयुर्वेदाच्या वैद्यनिर्मित ह्या प्रोजेक्ट मधून काही औषधं बनवून घ्यायची आहेत, म्हणजे टॅबलेट फॉर्म असो किंवा आपण कोटिंग मला वाटतं नाही करत ना सर? नाही, टॅबलेटचं कोटिंग अवेलेबल नाही आपल्याकडे. का करत नाही ते पण सांगतो. म्हणजे वैद्य परंपरेमध्ये आम्ही जेवढं शिकलो टिळक मध्ये असताना,
तर जे कोटिंग मध्ये जे केमिकल्स वापरावे लागतात त्याच्यामुळे जो मूळ पाठ असतो औषधांचा त्याला इजा पोचते. म्हणून बरेचसे वैद्य कोटिंग करत नाहीत. कंपन्यांना ते त्यांचं प्रॉडक्ट 1 वर्षापर्यंत टिकलं पाहिजे आणि त्याची जी ही आहे त्याच्यासाठी करतात. त्यातल्या त्यात गुटी आणि टॅबलेट याच्यापेक्षा याच्यामध्ये गुटी जी सांगितलेली आहे गोल असतात त्याचा अतिशय सुंदर रिझल्ट येतो. आणि त्याचे जर कोटिंग असेल तर कोटिंगमुळे बऱ्याचशा वेळेस इफिकसीमध्ये प्रॉब्लेम येतो. तर मला असं वाटतं की एखाद्या वैद्याला समजा त्याचे काही टॅबलेट्स बनवून घ्यायचे असतील तर निश्चितच आपण खाजगी वितरणासाठी, हे सगळं खाजगी वितरणासाठी आहे, तर कुठलंही कमर्शियल किंवा बल्क क्वांटिटी नाही, जेवढं पॉसिबल आहे तेवढं करू आपण. ठीक आहे सर. आपण हा व्हिडिओ इथं थांबूया. मी स्क्रीन ऑफ करतो. येस. आणि त्यानंतर आपण हिंदीचा व्हिडिओ आपण शूट करूया. ठीक आहे. येस. येस. चालेल. ओके. मी मीटिंग जी आहे ती आता एंड करतोय.